असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. फर्स्ट जो काही टाईप आहे तो आहे बायनरी फिजन. तर बायनरी फिजन हे प्रोकॅरियोटस, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा म्हणजे अमिबाज, त्याच पद्धतीने युकॅरियोटिक ऑर्गॅनल्स याच्यामध्ये ही मेथड परफॉर्म केली जाते. यामध्ये बेसिकली मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट यामध्ये ही पूर्ण मेथड ही परफॉर्म होत असते. बायनरी प्रोसेसमध्ये पॅरेंट सेल ही डिवाईड होतात दोन सिमिलर डॉटर सेल्समध्ये. म्हणजेच द पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फ्युजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. मायटोसिस या प्रक्रियेमध्ये किंवा अमायटोसिस या प्रक्रियेनुसार बायनरी फ्युजन हे ऑकर्स होत असतं. बेसिकली याच्यामध्ये तीन प्रकारे बायनरी फ्युजन हे घडून येऊ शकतं. सिमिलर किंवा सिंपल बायनरी फ्युजन, त्याचप्रकारे ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन अँड लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. अमिबा हा असा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये कोणताही शेप नाही, म्हणून यामध्ये सिंपल बायनरी फ्युजन हे घडत असतं. त्याचप्रकारे काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत, युग्लिना वगैरे ऑर्गॅनिझम्स किंवा पॅरामेसियम ऑर्गॅनिझम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये पॅरामेसियममध्ये ट्रान्सफर्स बायनरी फ्युजन हे घडत असतं. त्याचप्रकारे युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन हे घडत असतं. सेकंड टाईप मल्टिपल फ्युजन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टाज. Amoebas stop the formation of pseudopodia and thereby momentum whenever there is a lack of food and any other type of adverse condition. It becomes rounded and form protective covering around plasma membrane. Such encysted amoeba or any other protist is called as a cyst. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. It is followed by cytoplasmic division, and so many amoebulus are formed. They remain encysted till there are adverse condition. Cyst breaks open on arrival of favorable condition and many amoebulus are released. ह्या डायग्राममध्ये आपल्याला बघायला मिळते की अमिबा हा पॅरेंट अमिबा आहे. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम, राउंडेड सिस्ट इथं ह्या ऑर्गॅनलमध्ये तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मल्टिपल फ्युजन हा टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा परफॉर्म होतो आहे आणि मेनी डॉटर अमिबाज ह्या इथे क्रिएट झालेल्या आहेत. अनफेवरेबल कंडिशनला अमिबा हा बायनरी फ्युजन दाखवण्याऐवजी मल्टिपल फ्युजन हे कॅरेक्टर किंवा हे असेक्शुअल मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन हे परफॉर्म करत असतं. आणि तिथे राउंडेड आणि प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन हे क्रिएट करतं, त्याला सिस्ट असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर मेनी स्मॉल न्यूक्लियाज आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन द सिस्ट. रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजनच्या मार्फत भरपूर स्मॉल न्यूक्लियाज तिथे काय होत असतात, फॉर्म होत असतात. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड सो मेनी अमिबुलस आर फॉर्म. सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनच्या मार्फत भरपूर अमिबाज तिथे फॉर्म झालेल्या असतात. दिस इज द सेकंड टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. थर्ड, बडिंग. आपण ईस्टवर ईस्ट सेल परफॉर्मिंग द बडिंग, that is a small bud coming out of many parent cell. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell produce two daughter nuclei by mitotic divisions so as to reproduce by budding. This yeast cell is called as a parent cell. A small blotch appears on the surface of parent cell. This blotch is actually a bud. One of the two daughter nuclei enters the bud. After sufficient growth, bud separate from the parent cell and start live independently as a daughter yeast cell. बडिंग हे ईस्ट सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
आणि ह्या सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं सेल डिव्हिजन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. बडिंगमध्ये स्मॉल ब्लज हे तयार होतात पॅरेंट सेलवर ईस्टवर, आणि त्या स्मॉल ब्लजचं आफ्टर ग्रोथ ब्लज इज टू फॉर्म अ बड, अँड बड lives separately and independently after sufficient growth. So this is one of the type of asexual reproduction by unicellular organism. Asexual reproduction by unicellular organism मध्ये अशा प्रकारे नवीन स्पेसीज हा तयार होऊ शकतो. आपल्याला इथे डायग्रॅममध्ये हे बघायला मिळेल. पॅरेंट्स इज सेल, ब्लज, न्यू बर्ड की ज्याच्यामध्ये सेपरेट न्यूक्लियस आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर डॉटर ईस्ट ह्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. नेक्स्ट पॉईंट इज दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फर्स्ट वन आहे फ्रॅगमेंटेशन. Fragmentation, this is the type of asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of reproduction, the body of parent organism break up into many fragments, and each fragment start to live as an independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponge like Cycon. Whenever there is a plenty of water and sufficient nutrient available to Spirogyra, its filament grows up very fast and break up into many small fragments. Each fragment start to live independently as a new Spirogyra fiber. If the body of Cycon break up accidentally into many fragments, each fragment develop into new Cycon. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये फर्स्ट जो काही टाईप आहे तो आहे फ्रॅगमेंटेशन. स्पायरोगायरा हा फ्रॅगमेंटेशन प्रोसेसनी असेक्शुअल रिप्रोडक्शन हे घडत असतं किंवा घडवत असतो. यामध्ये बॉडी म्हणजे पॅरेंट सेलची जी काही बॉडी असते, ऑर्गॅनिझम असते, ते ब्रेकअप होतो मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये, आणि ईच फ्रॅगमेंट हे लिव्हिंग प्रोसेस इंडिपेंडेंटली काय करत असतात, परफॉर्म करत असतात. बेसिकली न्यू ऑर्गॅनिझम तिथे फॉर्म झालेला असतो. मग याच्यामध्ये स्पायरोगायरा अँड सायकॉन परफॉर्म दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सेकंड वन, रिजनरेशन. आपण रिजनरेशन ऐकलेलं आहे. पाल किंवा लिझार्ड ब्रेक झाल्यानंतर किंवा तिची टेल ब्रेक झाल्यानंतर की ते जे काही डिस्कार्डेड पार्ट असतो तो रिजनरेट होतो आफ्टर सम टाईम. दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन an animal planaria break up its body into two parts, and thereafter each part regenerate remaining part of the body, and so two new planaria are formed. This is called regeneration. Planaria हा ॲनिमल अशा प्रकारे रिजनरेशन म्हणजे असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन हे परफॉर्म करत असतो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. थर्ड वन, बडिंग. आपण बडिंग शिकलो आहेत, पण कशामध्ये? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता आपण पाहतोय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. इन द एक्झाम्पल ऑफ हायड्रा नावाच्या एक्झाम्पलमध्ये वनस्पतीमध्ये under a favorable condition, a specific part of its body and outgrowth is formed by repeated division of regenerative cell of a body wall. This outgrowth is called as a bud. Bud grows up progressively and finally form a small hydra. त्यामध्ये हायड्रा नावाचा जो काही ऑर्गॅनिझम आहे तो काय करतो, तर त्यामध्ये बॉडी पार्ट, त्याचा स्पेसिफिक बॉडी पार्ट, त्याची आउटग्रोथ ही फॉर्म व्हायला सुरुवात होते. रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेलमुळे बॉडी वॉल ही डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आफ्टर द आउटग्रोथ इट इज कॉल्ड एज अ बड, आणि आपण त्याला बड असं म्हणतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल भरपूर आहेत आपल्याला सांगण्याजोगी की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल, पॅरेंट हायड्रा किंवा आणखीनही वेगवेगळ्या बडिंगचे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये सांगू शकतो. ॲक्च्युली बडिंग हायड्रा सेपरेट फॉर्म पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड an independent life when it grows up and become able to lead an independent life. After some time, favorable conditionला
जो काही बड तयार झालेला असतो म्हणजे नेसेंट हायड्रा तयार झालेला असतो तो इंडिपेंडेंटली लिव्हिंगला स्टार्ट करतो अँड दॅट इज द वन ऑफ द मेथड और वन ऑफ द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फोर्थ वन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता हे बेसिकली आपण डे टू डे लाईफमध्ये हे सर्व पाहत होतेच. याच्यामध्ये आपण सांगू शकतो की रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. की व्हेजिटेटिव्ह पार्टपासून जिथं रिप्रोडक्शन घडतं लाईक रूट, स्टेम आणि लीफ और बर्ड त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आय प्रेझेंट ऑन ट्यूबर व्हेअर ॲज इन ब्रायोफायलस इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड present on leaf margin. And in case of plant like sugarcane, grasses, vegetative propagation occurs with the help of bud present on the nodes. Plant like carrot and radish perform vegetative propagation with the help of root. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्याचे काही एक्झाम्पल पण इथे दिलेले आहेत. फिफ्थ वन स्पोर फॉर्मेशन. ॲक्च्युली स्पोर फॉर्मेशन जिथे फंगल ग्रोथ होते, उदाहरणार्थ ब्रेड किंवा भाकरी काही दिवसांसाठी आपण तशीच ठेवली तर तिथे फंगल ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण त्याची डायग्रॅमसुद्धा बघू शकतो. फंगस इज लाईक अ म्युकर, हॅव फिलामेंट बॉडी, दे हॅव स्पोरेंजिया. Once the spores are formed, sporangia burst and spores are released. Spores germinate in moist and warm place and new fungal colony is formed. स्पोर्स तिथे फॉर्मेशन झालेलं असतं. फेवरेबल कंडिशनला मॅच्युअर झाल्यानंतर त्या स्पोरेंजियामधून स्पोर्स फॉर्म होतात. आफ्टर द स्पोरेंजिया बस्ट, स्पोर्स आर रिलीज फ्रॉम द स्पोरेंजिया अँड these spores are germinated in moist and warm places. So this is one of the method in which asexual reproduction is done in multicellular organism by spore formation. This is the methods which are used in asexual reproduction. We have to see for unicellular organism and both for multicellular organism. Thank you.